सातारा कोल्हापूर नंतर आता पश्चिम महाराष्ट्रातून आणखीन एक रिपोर्ट आहे, तो आहे सांगलीतून। सांगलीत काँग्रेसकडून तयारी केली जाते। लोकसभा निवडणुकीची अगदी जय्यत तयारी सुरू आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना कामाला लागण्याची सूचना देखील पक्षाने दिली आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने मवियात ठिणगी पडली। काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आलेत। पाहूयात एक रिपोर्ट। ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। ठाकरेंच्या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते संतापले। सांगलीच्या जागेमुळे मवियात ठिणगी। उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च रोजी सांगलीचा उमेदवार जाहीर केला। मिरज येथील सभेत बोलताना त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। या घोषणेनंतर चंद्रहार पाटील हिरिरीने प्रचाराला देखील लागलेत। खरं तर चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हाच उद्धव ठाकरेंनी चंद्रहार यांच्या हातात गदा आणि मशाल दिली। त्यांना दिल्लीत पाठवायचंय अशा शब्दात संकेत दिले होते। मिरजेतल्या उद्धव ठाकरेंच्या जाहीर घोषणेनंतर मात्र महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालाय। उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणं योग्य झालेलं नाही अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज सुद्धा चंद्रहारला होय, मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय। शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। आमचं अजूनही चर्चा चाललेली आहे। त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल। आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातलाही मार्ग निघेल अशी आमची अपेक्षा आहे। आता अलायन्समध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक, पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। काँग्रेस नाराज असली तरी सांगलीच्या जागेवरून मार्ग निघेल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते व्यक्त करत आहेत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी, नाना पटोलेंशी। त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे। नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू। सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होता। आम्ही कोल्हापूरची जागा सोडली, त्यामुळे सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता। तर सांगली हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे, त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती। काँग्रेस या जागेवर विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे। स्थानिक नेत्यांनीही सांगलीची जागा काँग्रेसची असल्याचं ठामपणे सांगितलंय। विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत, परंतु राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं। संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत। महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही। शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तो त्यांचा विषय आहे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। 1967 ते 2014 पर्यंत इथे काँग्रेसचा खासदार होता। 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांचा विजय झाला। सांगलीतून यंदा काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील नातू आहेत। माजी खासदार प्रकाशबाबू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे ते लहान बंधू आहेत। विशाल पाटील सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा सांगलीत दबदबा आहे, त्यामुळे विशाल पाटील हेच भाजपला चांगली टक्कर देऊ शकतात असा दावा केला जातोय। मात्र सेनेचं बळ चंद्रहार पाटलांच्या पाठीशी असल्यानं भाजपला चितपट करण्यासाठी मविया काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।